परिमळाची धाव भ्रमर उडी तैसी तुझी गोडी लागो मज अविटगे माये विटेना आविटगे माये विटेना जवळी आहे परिभेटेना तृषा लागलिये जीवनात बोडे तृषा लागलिये जीवनात बोडे तैसे तुझे गोडी लागो या जीवा अविटगे माये विटेना जवळी आहे परिभेटेना बाप रखुमा दे मी बरो विठ्ठल आवडे बाप रखुमा दे मी बरो विठ्ठल आवडे गोडी ऐसे गोडे मिळून गेले आविटगे माये विटेना जवळी आहे परिभेटेना पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम संसाचे कटेगा विधान बाबाजी सद्गुरु नाच दुका बाबाजी सद्गुरु नाच दुका बाबाजी सद्गुरु नाच दुका ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्त्याता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळबदंग श्रोते देखा त्या माझे मन दंडवत जिव्हे सदैवं भज सुंदराणी नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविंद दामोदर माधवेति जिह्वे सद्ये मधुर प्रियात्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवरणयथा मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति त्वामेव याते मम देहे द्रुवे समागते दंडधरे कृतांते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंद दामोदर माधवे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव परिमळाची धाम भ्रमर उडी तैसी तुझी गोडी लागो मज अविटगे माये विटेना जवळी आहे परिभेटेना अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता ज्यांचा संजीवन समाधी महोत्सव आपल्या हिरक महोत्सवी वर्ष म्हणून आपल्या गावामध्ये जे साजरा संपन्न केलं जाते असे ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबराय यांच्याही चरणी सेवा समर्पित करण्याकरता सकळ संत महात्मे गुरुदेव सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे गुणीजन महात्माजन सर्वांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला अभंग ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा आहे। या अभंगाच्या द्वारा भक्तीची उत्कंठा ज्ञानोबरायांची दिसते, परंतु ज्ञानोबराय भगवान परमात्मा यांच्याकडे गोडी दे अशा प्रकारची मागणी करतात। विठ्ठला शिरपूर जैन असे सुंदर गाव नाव ज्या गावात आधीच जैन समुदायाने 500 कोटीचं मंदिर बांधून ठेवलेलं आहे। अजून दुसरं 1000 कोटीचं मंदिराचं काम सुरू आहे आणि म्हणून शिरपूरला जैन लागलंय असे देखणं दर्शनीय गाव। त्यात 60 वर्षापासून म्हणजे 59 वर्षापासून हे हिरक महोत्सवी वर्ष आहे। हे 60वं वर्ष आणि या 60व्या वर्षाचं उपांत्य कीर्तन। या उपांत्य कीर्तनाला सर्व गुणीजन थांबलेले आहेत, नाहीतर आजच्या कीर्तनाला कोणी थांबत नाही। आमचे विठ्ठल महाराजही थांबले नसते,
आमचे कैलास महाराजही थांबलेले असते आणि आमचे गणेश महाराजही थांबलेले असते, पण मंगेश महाराजांच्या पोटी, जिव्हाळ्यापोटी बरं का, या जिव्हाळ्यापोटी सर्व मंडळी थांबली आणि मी सुद्धा या जिव्हाळ्यापोटी या ठिकाणी प्रस्तुती विठाला. आजची कीर्तन सेवा ज्यांनी घेतली त्यांचे नाव तुम्हाला विदित ज्ञात आहेत तरी देखील श्री यादवराव ढवळे, श्री लोडू चौरे, बरोबर ना, श्री दत्ता रा खोरणे, श्री मदन खोरे, श्री दशरथ खोरणे, श्री पुंजाजी बोबडे यांच्या स्मरणार्थ श्री बाळकृष्ण बोबडे असे ही मंडळी आहे. इकडे पाहावं तरी सारखंच दिसतं, इकडं पाहावं तरी सारखंच दिसतं, इकडे पाहावं तरी सारखंच दिसतं, पण इकडची संख्या जास्त आहे म्हणून स्टेजचं तोंड इकडे. पण असा उत्साह, असा आनंद, जिथं असा त्रिवेणी संगम असेल महाराज तिथं फक्त स्नान करावं म्हणे विठाला. पण आपल्या गावातलं लेकरू गुणवान असल्याशिवाय असे मोठे गुणवान येत नाहीत, हे लक्षात ठेवा. नाहीतर आपल्याच गावाच्या लेकराला स्वराचं ज्ञान नसेल ना तर तिथं बेस्वरीच जास्त येते. हा काय गोड, यांना पाहण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक असतो. आणि तुमच्या गावात तुमच्या प्रेमापोटी आणि तुमच्या गावाच्या लेकराच्या प्रेमापोटी जर ही मंडळी येत असेल तर फार सुंदर आहे. मी आलो तेव्हा समजलं, मी ज्यांच्या घरी सुरुवातीला थोडंसं चहा पितच नाही पण गेलो, सुरुवातीपासून तर त्यांच्या पायऱ्यांपर्यंत कमीत कमी 100 फूट अंतरावर रांगोळी टाकलेली होती, तेव्हा समजलं की या गावाचे संस्कार किती सुंदर आहेत. नाहीतर असं म्हणतात बा, आवत ही हर्ष नाही नैनन नाही सने, तुलसी ताहन जाइए चाहे कंचन बरसेने. सोन्याचा पाऊस जरी पडत असेल पण प्रेम नसेल ना त्या घरात जाऊ नये माणसाने. बरं का सोनार दादा, तुमच्याकडे येणार आहे मी. म्हणजे तुम्ही माझ्यावर सोन्याचा पाऊस पाडा असं माझं म्हणणं नाही. आवत ही हर्ष नाही नाही ना नाही सने, पण जिथं आपल्याला पाहून प्रसन्नता असेल, जिथं श्रोता सुद्धा समोर बसलेले किती गोड आहेत. फक्त तो पोरगा बिचारा गुडघ्यावर हात ठेवून बसला होता, त्याने सुद्धा तेव्हापासून डिप्रेशन मध्ये गेलाय, पण मांडी मोडून बसलाय. इकडे सुद्धा किती गोड लेकर आहेत सर्व, आणि ते उभे राहून सुद्धा श्रवण करणारी मंडळी. हा असे कोण ओट्यावर बसले, निमुड त्या गल्ल्या आहेत, परंतु कमी सुद्धा जास्त दाखवणाऱ्या गल्ल्या आहेत आणि जास्त सुद्धा सांभाळून घेणाऱ्या गल्ल्या आहेत. ज्ञानोबारायांचा समाधी महोत्सव, संजीवन समाधी महोत्सव आपण अखिल महाराष्ट्रामध्ये साजरा संपन्न करतोय. इथली मंडळी का आळंदीला जात नाही त्याचं कारण आहे, 500 किलोमीटर अंतर आहे. कारण मी कालच प्रवास केला, 511 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि म्हणून जुने जे पूर्वज असतील तुमचे, त्या पूर्वजांनी एवढी मंडळी आळंदीला जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा याच आपल्या गावामध्ये सुरुवात केली. तू काल कीर्तनाला होता, इकडे मग तू इकडे, तू एका बाजूला उभा राहा, याला एका बाजूला उभा करतो. हा आपलं नाव काय? संस्कार. वा वा, तरी गुडघेवर होते. तुझं नाव काय? शिवम. वा वा. परवा कोणता अभंग घेतला होता कीर्तनकारांनी? जा द्या, परवाचा जोडा. आजचा कोणता? बसा. हे त्यांना काय हसता तुम्ही? तुमची सुद्धा तीच फजिती आहे, तुमचे सुद्धा तेच हाल आहेत, म्हणून कीर्तन समजत नाही. जरी 60 वर्षाचा हीरक महोत्सवी वर्ष जरी असलं तरी देखील बऱ्याचशा लोकांना कीर्तन समजतच नाही. तरुण मंडळीची संख्या जास्त असल्यामुळे आनंद खूप आहे, किती गोड वाटतंय. पण तरुण मंडळी सुद्धा कीर्तनाला येत असताना एकच विषय घेऊन येत असतात. महाराजांनी जर असं सांगितलं तर कीर्तन चांगलं, अभंग वरच राहतो का खाली राहतो? अभंग खाली आणि कीर्तनकार वर. आणि लोक म्हणतात काय महाराज अभंगावर बोलले, खरंच वर बोलले, अभंगातलं बोललेच नाही. म्हणून सर्वांनी माझ्यासोबत 2 चरण का होईना म्हणायचे. परिमळाची धाव भ्रमर उडी, तैसे तुझी गोडी लागो मज. भ्रमराला जशी परिमळाची धाव असते, परिमळाकडे म्हणजे
कमळातल्या सुगंधाकडे तो जसा नैसर्गिकपणे आसक्त असतो तशी देवा तुझ्या विषयीची मला गोडी लागो. तैसी तुझी गोडी लागो मज. आणि ती गोडी कशी लागो? आविट गे माय विटेना. आविट गोडी जवळीचा आहे परी भेटेना. आणि ती गोडी नसल्यामुळे जवळचा नारायण जवळचा परमात्मा दिसत नाही. पण ती गोडी लागली तर अजून दुसरं उदाहरण देत आहेत. तृषा लागली जीवनात ओढी. तहान लागल्यानंतर जसा माणूस त्या पाण्याकडे नैसर्गिकपणे जातो तैसे तुझी गोडी लागो या जीवा. तैसे तुझी गोडी लागो या जीवा. आणि अशी गोडी लागली बाप रखुमा देवीवर विठ्ठली आवडे. गोडी अशी गोडी मिळून गेली. गोडी मिळून गेली. पण कोणती गोडी आविट गे माये विटेना. बाकीच्यांनी विचार केलाय आपल्याला थोडी म्हणायला लावलंय असं का? विठाला विठाला विठाला. परमार्थ हा गोडीचा आहे. कशाचा आहे? गोडीचा आहे. आणि तो लादलेल्या गोडीचा नाहीये, तो ईश्वराच्या कृपेच्या गोडीचा आहे. ईश्वराच्या कृपेशिवाय संत संग नाही आणि संत संघाशिवाय गोडी नाही. बिनु हरि कृपा सुलभ न सोई. संत कृपा बिनु विवेक न होए. आणि बिनु हरि कृपा सुलभ न सोई. हरि कृपेशिवाय गोडीच लागत नाही. पण हरि कृपा झाली तरच. बाळा तुझ्यावर हरि कृपा नाही का? कोणती हरि कृपा आहे? तुला मनुष्य शरीर भेटणं हीच हरि कृपा आहे. किती गोड पोरगा आहे, किती सुंदर दाढी आहे, किती गोड आवड आहे त्याला. पण देवाला जितकी गोडी पाहिजे तितकी आपल्याकडे आहे का? हा ना? तर असं गोड. आमचे कैलास महाराज कमीत कमी 8 राग गायलेत त्यांनी. किती त्यातली त्यांना गोडी. आता गोड आमचा विठ्ठल, खरंच रंगाने पण विठ्ठल आहे. किती गोडी आहे. गोडी पाहिजे. नाही तर पहा तो पोरगा गोडी नसल्यामुळे दोर धरून उभा आहे. गोडी पाहिजे. गोडीशिवाय उभाही राहता येत नाही आणि गोडीशिवाय कीर्तनाला येता येत नाही. विठाला विठाला. नामदेवरायांना जे नाम गोड वाटतंय, ज्ञानोबारायांना जे पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप गोड वाटतं, ते तुम्हाला मला गोड का वाटत नाही? त्या मागचं कारण तुमच्या माझ्या जीवनात ती गोडी नाहीये. जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो, जो सुख पायो, जो सुख पायो राम भजन में, हो सुख नहीं अमीरी में. मन लागो मन लागो मन लागो मेरे यार राम फकीरी में. मन लागो रे यार राम फकीरी में. मन लागो यार फकीरी में. मन लागो मन लागो मन लागो
गोडी आम्हाला आहे का? हे ऐकत असताना सुद्धा काही झोपतात. किती गोड ही गोडी, नामाविषयीची गोडी तुकोबारांना विचारा. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. गोडी. आता ते लेकरू गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. प्रेम सर्व काय, माझे प्रेम सर्व काय, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई माझा प्रेम सर्व काळ, सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. जे तुकोबारांना गोड रूप दिसतंय, जे तुकोबारांना नाम गोडा वाटतंय, ते तुम्हाला मला का वाटत नाही? गोडी दिली नाही. पाहते बाबा ओट्यावर बसलेत, एकटे बसलेत, किती प्रेमाने बसलेत, गोडी आहे म्हणून बसलेत. ना त्यांनी चटई टाकलीये, ना त्यांनी गादी टाकलीये, तरी बसलेत. तुम्ही इकडे पाहा ना, तिकडे काय बघतायत? आकर्षणाचं केंद्रबिंदू येते. गोडी पाहिजे. गोडी असेल तर कुठेही मनुष्य राहत. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंदी आनंद, किती आनंदी आनंद. या झोपडीत गोडी आवड पाहिजे हो. आवड नाही पण आवड असण्यासाठी बहुता सुकृताची जोडी. विठ्ठल आवडी. काही एवढं सोपं आहे का? किती लोकसंख्या आहे आपल्या गावाची? मग 18,000 पैकी एवढेच का आले? त्याचं कारणच ते जन्मजन्मी ज्याची असेल पुण्याई, तरीच तोची मुखी गाई देवाची भजन. गोडी लागली, गोडी लागली की बघ बघ. आहा, किती वाजेपर्यंत कीर्तन ऐकणार आहेत तुम्ही? 12 म्हणजे यांना गावाला जायचं नाही. जायचंय आपल्याला टायमापर्यंतच कीर्तन. या पुढे या रावसाहेब. वा वा, धन्यवाद. गोडी आहे म्हणून काही का असे ना, गोडी पाहिजे. मन हे राम रंग रंगले, राम रंग रंगले, राम रंग रंगले, आत्मरंग रंगले, राम राम रंग रंगले, मन हे राम रंग रंगले, मन हे राम रंग रंग. गोडी असेल ना तर 10 तास सुद्धा तुमचा साखरपुडा झालाय ना का लग्न झालंय? लग्न झाल्याच्या आधी जो साखरपुडाचा टाइम असतो, त्याच्यानंतर जे लग्नाच्या टाइमापर्यंत पत्नी आणि पती एकमेकाशी बोलतात, तेव्हा किती टाइम जातो बरं? हसले का तर तुमचा वैयक्तिक सर्वांचा अनुभव आहे. खरे खरे मी कोणाचं ऐका काय वाटतं, तुझं लग्न झालंय का? नाही, त्याच्यामुळे जाऊ दे. वैयक्तिक अनुभव आहे. तिथं 6 महिन्याचे 12 तास सुद्धा कमी पडतात. काय वाटतं गणेश महाराज, तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. हसण्याचा विषय नाहीये तो, गोडीचा विषय. एक विषयाविषयीची गोडी जर माणसाला 12 तास किती
12 तास बोलतो ते समजू देत नाही. ईश्वराविषयीची गोडी माणसाला कुठं ठेवत असेल? ईश्वराविषयीची गोडी कुठं नेत असेल? याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार कोणी याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार कोणी याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार कोणी याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार कोणी श्रीरंगा वाचुनी आणुने श्रीरंगा वाचुनी आणुने श्रीरंगा वाचुनी आणुने याती कुळ माझे किती मोठा बाल मधवे वेळा किती मोठी कमाल किती मोठी कमाल मधवे दया गोवळा रथले मी दया गोवळा रथले मी दया गोवळा रथले किती वो शिकवाल किती वो शिकवाल मधवे वेळा किती वो यांनी स्वर्गात कुठेतरी थोड्याफार चुका केल्या असतील म्हणून हे मृत्यू लोकात आलेले आहेत. हे स्वर्गातले गायक वाटतात मला सर. गोडी लागली की असं आहे, गोडी लागली की याती विसरतो माणूस, गोडी लागली की कुडही विसरतो, गोडी लागली की अष्टभोग भोगणे माते नाही. गोडी लागली पाहिजे, पण गोडी ही ईश्वराच्या कृपेशिवाय भेटत नाही. ईश्वर देतो तेव्हा गोडी. हा काय गोडी असेल ज्ञानोबरायांची? गणुवादे गुणा गुणा वारावा हे घनुवाज गुना गुना वारावा हे रुना जुना पवतार वेगी बेटवा माझ साधने साफे वचन साधव साधने साफे वचन गोडी आहे. आम्हाला संसाराविषयीची गोडी जी विषयांविषयीची गोडी ती संतांची गोडी नाही. ती गोडी वेगळी. हे पोट्टे बसलेत नाही, पोट्टे त्यातला एक मोठा माणूस बसलेला आहे का? खाली माना घालू नका. हा खाली मान किती गोड. जे खाली मान घालतात ना ते खूप चांगले असतात, असं समजायचं नाही. ते झोपणारे असतात. बाबा एकदम मफलरवाले बाबा एकदम स्थितप्रज्ञासारखे गोड आहेत. किती गोड आहे. आम्हाला थोडा जरी विषय भेटला ना तरी आम्ही देवापासून दूर जातो. पण इथं ज्ञानोबरायांची ही उच्च कोटीची गोडी आहे. काय गोडी आहे. नाम म्हणता कीर्तनाची गोडी नाम म्हणता कीर्तनाची गोडी नाम म्हणत या कीर्तनाची गोडी नाम म्हणत या कीर्तनाची गोडी घालीत जेवढी नटे पाटे घालीत जेवढी नटे पाटे अत्यंजनाने जातीवरता मुखी अत्यंजनाने जातीवरता मुखी कातलीचे उठे देन वाटे घालीत जेवढी नटे
6 वाजले असतील आता ना. या पावणे 10. या पाहुणे. या गोडी ती एक गोडी आहे. गोडीशिवाय राजकारण नाही, गोडीशिवाय संसार नाही बरं का. ऐका ऐका इकडे पहा. या पुढे या इकडे ना. हा इकडे लेकरू गोडे साधं इकडे बसू द्या बसू द्या बसू द्या. गोडे कपडे चांगले घातले बिचाऱ्यांना. बरं वाटतं साधू निरगस निरागस काम सांगा आणि करून घ्या असं. गोडी तुम्ही हा साऊंड का घेतला बरं? संसार सुंदर करायचा, पैसा कमवायचा होता म्हणून का गोडी होती म्हणून? गोडी. आता काय गोडी लागली पाहिजे. आज तुम्हाला मला जे आपल्या गावामध्ये मुस्लिम बंधू आहेत ते 5 वेळा नमाज पडतात तरी त्यांना कंटाळा नाही, कारण त्यांना गोडी आहे. आणि आमच्या गावात ज्ञानोबा रायांचा संजीवन समाधी महोत्सव 60 वर्षापासून संपन्न होतोय, पण कानाकोपऱ्यातले अजून काही असे कोपऱ्यात आहेत त्यांना अजून सुद्धा ज्ञानोबा रायांचं मंदिर माहिती नाही. गोडी नाही. आमची गोडी जातीवर आहे, आमची गोडी वैयक्तिक स्वार्थासाठी आहे, आमची गोडी धर्मासाठी नाही, आमची गोडी राष्ट्रासाठी नाही. ज्यांना राष्ट्राविषयीची गोडी असेल महाराज काय तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान है ए वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान. मला आता जास्त येत नाही पण म्हणायची काय तुला गोडी ना. आता पाहा ना तुम्ही किती छोटस लेकरू आहे. तिकडे जर थोडासा 1 इंच जरी पाय सरकला तरी खाडी पळणार आहे. किती गोडी त्याला. कोणाचा बरं आहे 5वी पिढी. त्याच्या आईला किती आनंद वाटत असेल. टेन्शन मध्ये का तू? गोडी लागली पाहिजे. काय वाटतं बेटा? संस्कार एक गोडीचाच प्रकार आहे बरं. मनुष्य जन्माला जो येतो तो सुद्धा माता पित्यांच्या गोडीमुळे येतो. लक्षात. मनुष्याचं जे जगणं आहे त्यामध्ये सुद्धा गोडीच आहे. आणि देवाच्या सोबत जे भक्त राहतात रंगतात त्यामध्ये सुद्धा गोडीच आहे. पण ही गोडी सर्वांना भेटत नाही. आणि गोडी माणसाला देऊ शकत नाही. लोक बोलतात खोटं, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. माणूस माणसावर खरंच प्रेम करत नाही बरं. माणसाचं प्रेम माणसासाठी नाही, माणसाचं प्रेम स्वतःसाठी. नवारे पत्यु कामाय पतिप्रिय भवती आत्मनस्तु कामाय पतिप्रिय भवती. हे स्वतःसाठी माणूस प्रेम करतो. म्हणून माणसाकडे माणसाला देण्यासाठी गोडी नाहीये, माणसाकडे माणसाला देण्यासाठी फक्त गोड शब्द आहेत पण गोडी नाहीये. पण परमात्मा असा उदार आहे, परमात्माकडे देण्याचं सामर्थ्य आहे. परमात्म्याने सुदाम्याला सोन्याचं गाव दिलं म्हणजे आता त्याच्याकडे देणं संपलं असं नाही. परमात्म्याने शबरी मातेला बोरं खाऊन मुक्ती दिली म्हणजे परमात्म्याकडे मुक्तीचा साठा नाही असं नाही. परमात्म्याकडे आजही मुक्ती देण्याचं सामर्थ्य आहे, आजही मुक्ती देण्याचं सामर्थ्य आहे. आजही तुम्ही जे मागाल ते देण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे. म्हणून ज्ञानोबाराय संसारातलं काही मागत नाही, पण ज्ञानोबाराय देवाच्या जवळ राहण्याचं आणि देवाकडून ते मागतायत. काय मागतायत? उदाहरण देऊन पहिल्या चरणात मागतायत परिमळाची दावे परिमळाची दाव भ्रमर परिमळाची धाव भ्रमर ओढी. परिमळाची धाव भ्रमर ओढी. परिमळाची धाव
असं ही व्यक्ती स्वराशी इतकी जोडून गेली, अखंड स्वरात असते, अखंड स्वरच जुळलेला आहे. या गोडीशिवाय माणसाचा विकास होत नाही. IPS बनायचं असेल तरी 16 तास अभ्यास करण्याची गोडी पाहिजे. MPSCची परीक्षा पास होणे असेल तरी देखील 12-14 तास 10 तास तरी मिनिमम अभ्यास केला पाहिजे, तरच ती परीक्षा पास होऊ शकतो मनुष्य. आपल्या गावचे महात्मा आहेत, आपल्याच गावचे महाराज ना, कुठले आहेत? डुडुळगावचे. पहा, सकाळी कीर्तन केलंय, पुन्हा आता कीर्तनाला बसलेत, पुन्हा सकाळी जळगावला कीर्तनाला जाणार. गोडी आहे, जनार्दन बाबाविषयीचे का असे ना असेल म्हणून आलेत. त्यांचंही आपण आपल्या गावच्या मंडळीने स्वागत केलं पाहिजे की नको? गोडी असलेल्या माणसांना गोडी लागलीच पाहिजे. महाराज, तुम्हाला मृदंगाची गोडी लागली. आज महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील मृदंग वादकांमध्ये तुमचं एक नाव आहे. गोडीशिवाय माणूस मोठा होत नाही. बिना गोडीचा मोठा होण्याचा प्रयत्न जो माणसं करतात ना, ते द्वेषी असतात. पण तुम्ही काही माणसांच्या मुखावाटे कायम द्वेषच असतो. त्यांना करण्याची इच्छा नाही, पण दुसऱ्याचा विकास सहन होत नाही. पण इथं गोडी कशी गोडी, जशी भ्रमराला परिमळाची गोडी, तशी मला लागू दे रे गोडी तुझी. हे बाची, हे छोटे छोटे लेकर मला खूप डिस्टर्ब करतायत असा माझा गैरसमज होतोय का वास्तविक आहे? जेव्हापासून हा हिरो पुढे आला तेव्हापासून मागची मंडळी डिस्टर्ब होते. या हिरो मध्ये काहीतरी करामत आहे. गोड पोरगा दिसतोय. गोडी. शिरीष कुमार नंदुरबार या शहरामध्ये जन्माला येतं लेकरू. त्याला तिरंगाविषयी एवढं प्रेम, त्याने तिरंगा खाली पडू दिला नाही, कारण त्याला राष्ट्रप्रेम होत. मारू नका, रागू नका. हा, त्याच्यात तुमचाही एखादा मुलगा असू शकतो. हा, ये इकडे. बरोबर जवळचं दूर बसत. गोडी काय गोड तुकोबारांच्या गोडी लागली म्हणून. हरिबी नरैया न जाए जहीरा, हरे बिन रैया न जाए जहीरा, कब की ठाड़ी देखे रहा, कब की ठाड़ी देखे रहा, क्या मेरे रहिया न जाय. आम्हाला हरी बिना रहिया जाय असं जर असेल तर आम्ही अजून सुद्धा ईश्वराच्या जवळ नाही येत. कारण ईश्वराने आम्हाला ती गोडी दिली नाही. म्हणून तुकोबाराय, ज्ञानोबाराय, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, परिमळाची धाव म्हणजे परिमळाकडे भ्रमराची जशी नैसर्गिक धाव आहे तशी आमच्या अंतकरणामध्ये तुझ्याविषयीची नैसर्गिक आवड, नैसर्गिक गोडी प्राप्त झाली पाहिजे. म्हणून देवा, तो आम्हाला ती गोडी दे रे. भ्रमर, भ्रमर माहिती ना? भ्रमर असा आहे महाराज. भ्रमर माहिती ना बेटा? भुंगा, भुंगा काळा काळा असतो, त्याला 6 पाय असतात. किती? खरंच असतात ना? किती पाय असतात? नक्की ना? वा वा, बरं, चांगला गावबा चांगला बसवला मी. गो 6 पाय असतात. 6 पाय. मला अशी माणसं आवडतात, त्यांच्या मनात पाप नाही. मला निष्पाप आहे. हा झोपतोय, गेला होता. अरे काय झालं? महाराजांच्या पुढे बसून झोपतोय. हे कीर्तनकाराचं दुर्भाग्य असतं, ज्या दिवशी पोरं झोपतात. झोपले पण पाहिजे. झोप रे, महाराजांच्या मांडीचा आधार घेऊन मग झोप. भ्रमर असा आहे, तो किती का लाकूड कठीण असे ना, त्याला तो छेद पाडून बाहेर निघतो किंवा घर करतो. पण तो
सुमनामध्ये असा गुंततो, रात्री गमिष्यती उदिष्यती भास्वानुदिष्यती, त्याला समजत सुद्धा नाही की रात्र कशी गेली. हाती येतो उन्मत्त आणि त्या कमळाचा नाश करतो, त्याच्यात तो गुंतलेला तोही मरतो, पण तो मरतो सोडत नाही. ही गोडी आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार, ही गोडी आहे लोकमान्य टिळकांची. 27 वर्ष मी भारतासाठी तुरुंगवास सहन करेल, पण माझा स्वतंत्र भारत पाहण्यासाठी मी भारतात पुन्हा येईल, ही सावरकरांची गोडी आहे. गोडी काय गोडी असेल, आधी लगील कोंड्याला, मग रायबाच, ही गोडी आहे. राष्ट्राविषयी गोडी पाहिजे, धर्माविषयी गोडी पाहिजे. आमची गोडी तात्पुरती आहे आणि आमची गोडी फक्त पंचविषयांना प्राप्त करण्यापुरती आहे. आमची गोडी ईश्वरापर्यंत पोहोचण्याची नाहीये. ज्या दिवशी ईश्वराच्या समोर आम्ही जाऊ आणि ईश्वराचं खरं रूप आम्हाला अनुभवाला येईल, त्या दिवशी आम्हाला या विषयांविषयीची गोडी राहणारच नाही. किती गोड आहे. नाही काष्टाचा गुमान, कष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान. गोवी भ्रमरा सुमान, गोवी भ्रमरा सुमान. प्रेम प्रीतीचे असा वेळेला तुम्ही टाळ्या वाजतच जा. टाळ्या वाजवण्याचे 2 फायदे असतात. जे झोपलेले असतात तेही जागतात, आणि टाळा वाजवण्याचा दुसरा फायदा आहे, हृदयविकारचा झटका येत नाही म्हणून जोरात वाजत जा. आता काय वाजवायची, झोपलेले होते ज्या आरती तुम्ही जोरात टाळ्या वाजवलेत. किती गोड. नुसते गायक असतात ना ते वेगळे, पण प्रमाण पाठ असून गायक असणे हे विशेष गायक असतात. नाही काष्टाचा गुमान, गोडी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे. माझा हात थोडासा जास्त असं इकडे तिकडे होतो बेटा, तुला झटका लागू शकतो माझा. खरे का नाही. गोड पोरगा आहे, पण मला भान राहत नाही कधी कधी. आणि जे भान राहत नाही ना त्यालाच कीर्तन म्हणतात. काय नाही तर मग कीर्तन होतं ते. माझ्या सकाळी मांड्या दुखतात बरं, मला नंतर समजतं मी नक्की रात्री जोरात ठोकले असते. भ्रमर गोड येते. तुम्हाला ज्या दिवशी ही गोडी लागेल ना, अण्णा आप्पा दादा माय इकडे तिकडे सर्व, त्या दिवशी तुम्हाला कोणतंच जवळचं वाटणार नाही. किती शब्द गोड आहेत. तुम्ही ऐकलं सुद्धा असेल. तुम्ही माझ्यासोबत म्हणाल तर फार गोड आहे. म्हणाल का तुम्ही. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, देखा जाएगा. दीवाने बन गए तेरे, तो फिर दुनिया से क्या लेना, फिर दुनिया से क्या लेना, तो फिर दुनिया से क्या लेना. सभी पर्दे हटा बैठे, जो होगा देखा जाएगा.
खुदा की ये दुनिया हमें बदनाम कर देगी, हमें बदनाम कर दे। सभी पर्दे किंवा सभी रिश्ते तोड़ बैठे, रिश्ते तोड़, नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता। हा ये नाही वरिले नाद खुडा वरिले सावळे परब्रह्म। म्हणून मला वाटतं याच चालीवर महाराजांनी गोड गायलं। मी जे गात होतो त्यांना अजून पुन्हा पोषक प्रमाण दिलं। एवढं गोड वाजवणारं व्यक्तिमत्व हा विठ्ठला गोड गडातलं सोनं चमकतं त्याच्यामुळे। ते नकली जरी असलं तरी चमकेल, पण असली आहे तर जास्त चमकेल। असली मला माहिती, पण नकली सांगावं लागेल कारण सोनार बसले। लगन तुमसे म्हणना म्हणताना ऐकताना गोड